तर आज मी तुम्हाला माझ्या पहिल्या कॅबिन क्रू इंटरव्ह्यूची गोष्ट सांगणार आहे. पण ना या गोष्टीची सुरुवात इंटरव्ह्यू पासून अजिबात होत नाही. या गोष्टीची सुरुवात होते एका 17 वर्षाच्या मुलीपासनं, जिला माहिती होतं की तिला जॉब मिळणार नाही. तरीही ती नागपूरहून दिल्लीला एकटी गेली आणि तेही वयाच्या 17व्या वर्षी. आता तुम्हाला पण हा प्रश्न कदाचित पडला असणार की वयाच्या 17व्या वर्षी हे माहिती असून सुद्धा की जॉब मिळणार नाही तरीही ही इंटरव्ह्यूला का गेली. तर त्याचं उत्तर आहे की मला ना तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता, मला अनुभव घ्यायचा होता की तिथे मुली कसं येतात, तिथे मुली कसं स्वतःला प्रेझेंट करतात HR समोर, HR कसे प्रश्न विचारतात, किंवा ज्या मुली असतात आपल्या अवतीभोवती ज्यांना पण कॅबिन क्रू बनायचं आहे, त्या इंटरव्ह्यू द्यायला ज्या मुली येतात ते लोक कसं ग्रूमिंग करतात, काय आउटफिट रिक्वायरमेंट असतात, आणि म्हणजे ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स असतो ना की कसं ते लोक कॉन्फिडंट साऊंड करतात, कसं परफेक्ट इंग्लिश ते लोक बोलतात. आणि खरं तर मला हे जाणून घ्यायचं होतं की कोणत्या कोणत्या गोष्टी माझ्यामध्ये अजूनही आहेत ज्यांच्यावर मला काम करणं बाकी आहे. तर हा अनुभव घेण्यासाठी मी वयाच्या 17व्या वर्षी दिल्लीला इंटरव्ह्यू द्यायला गेले होते. आणि इंटरव्ह्यूला जायच्या आधी ना मला खूप भीती वाटत होती, म्हणजे कसं असणार, काय असणार, मला जर त्यांनी काही विचारलं तर मी ब्लँक होऊन गेली तर, म्हणजे असे भरपूर सारे जे प्रश्न आहे ना ते माझ्या डोक्यात येत होते. आणि सोबतच ना मी प्रॅक्टिस करून गेले होते. प्रॅक्टिस म्हणजे सगळे जे क्वेश्चन आन्सर्स आहे ना मी रट्टा मारून गेले होते. म्हणजे मी काही युट्यूबवर सर्च केलं होतं की काय काय प्रश्न ते लोक विचारतात. खूप जास्त एक्साइटमेंट असते ना आपल्याला, मग आपण खूप सर्च करतो त्या गोष्टींबद्दल. तर मी पण तसंच काहीतरी केलं. मग व्हाय डू यू वॉन्ट टू बिकम अ कॅबिन क्रू, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, व्हॉट डू यू नो अबाउट इंडिगो एअरलाईन और स्पाइसजेट एअरलाईन, व्हॉट एव्हर द एअरलाईन यू आर गिव्हिंग इंटरव्ह्यू फॉर. तर हे जे सगळे बेसिक प्रश्न उत्तरं होते ते मी लर्न करून गेले होते. आणि म्हणजे मी मिरर प्रॅक्टिस करायची. माझ्या शेवटच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे की मी कम्युनिकेशन प्रॅक्टिस कशी करायची. तर त्याच सारखी मिरर प्रॅक्टिस मी करायची. मी स्वतःलाच प्रश्न विचारायची, मी स्वतःचा व्हिडिओ बनवायची, किंवा मग मी आरशासमोर उभी राहून त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची. तर याच प्रकारे मी माझ्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन केली होती. आणि तुम्हाला माहिती आहे का की माझी फर्स्ट वेळ होती की जे मी एकटी घराबाहेर पडली आहे, ते पण इतका लांबचा प्रवास करायला. आणि मी फर्स्ट टाइम दिल्लीला जेव्हा गेली ना हा इंटरव्ह्यू द्यायसाठी, तेव्हा मी ट्रेननी गेली होती. ते पण काहीतरी झालं होतं की माझी ट्रेन खूप जास्त डिले होत होती, आणि त्याच्यानंतर दुसरी जी ट्रेन होती त्याचं मी कन्फर्म तिकीट केलं होतं. मग जी दुसरी ट्रेन होती ना ती मला घ्यावं लागली की मला ते जनरलचं तिकीट काढावं लागलं, जे आपण तात्काळ तिकीट काढतो ना ते तिकीट काढून लिटरली मी ट्रेनमध्ये बोर्ड केलं. आणि दिल्लीचा प्रवास म्हणजे लांबच, असं जवळ नाही, 3 तासाच्या 4 तासाचा प्रवास नाहीच येतो, तो होता किमान 17 तासांचा प्रवास आणि जनरलचे तिकीट काढून. पण ना म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तुमच्यावरती वेळ येते ना की जेव्हा तुम्हाला खरंच कोणाच्या तरी मदतीची गरज आहे आणि तुम्ही कोणतं तरी चांगलं काम करत आहे, इट्स नॉट अबाउट चांगलं काम, बट देन हां ते तर असतंच. तर मला असं वाटतं की कोणी ना कोणी तुमची येऊन मदत करून देतं. तर त्याच ट्रेनमध्ये ना एक कपल ट्रॅव्हल करत होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे मुलंही होते, म्हणजे त्यांचे लाईक लिटरली फॅमिलीच ती ट्रॅव्हल करत होती. तर त्यांनी मला त्यांची सीट ऑफर केली, आणि ते जे 2 छोटे छोटे त्यांचे मुलं होते ना ते एक सीटवर झाले, आणि मला त्यांनी एक स्वतःची सीट दिली झोपायसाठी पूर्ण प्रवासभरात. आणि नंतर मग जेव्हा मी दिल्लीला उतरले तर मला असं हे होत होतं की मी आता कुठे जाऊ, काय करू, राहायसाठी घर शोधणं, घर म्हणजेच हॉटेल वगैरे शोधणं आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, हे सगळं एकटीला करावं लागणार होतं त्या दिवशी. आणि असं सगळं केल्याने ना कुठे ना कुठे तुमचा कॉन्फिडन्स खूप जास्त इम्प्रूव्ह होतो, असं मला फील झालं त्या दिवशी. म्हणजे मी घरून निघताना असं कधीच इमॅजिन नव्हतं केलं की मी करू शकेल. म्हणजे असेच प्रश्न होते ना डोक्यात की तिथे गेल्यावर काय, तिथे गेल्यावर मी कसं करेल, तिथे गेल्यावर मला प्रॉपर व्हेन्यू मिळेल की नाही मिळेल. म्हणजे हे सगळे प्रश्न जे होते माझे ते ऑटोमॅटिक जसं जसं मी पाऊल टाकत गेले तसं तसं ते सगळे प्रश्न सॉल्व्ह होत गेले. तर ट्रेन उतरली, दिल्लीला पोहोचली मी पहाटे जवळपास 8 वाजता. नंतर मी तिथनं मोबाईलवर सर्च केलं नियर बाय प्लेसेस जिथे राहावं लागणार होतं मला. नंतर मग मी ऑटो घेतला तिथनं, मग मी तिथे गेली, चेक इन वगैरे केलं. आणि नंतर तुम्हाला सांगते की जेव्हा मी तिथे पोहोचली आणि मी विचार केला, फ्रेश वगैरे झाली मी, आणि तेव्हा एक पेमेंट मी ऑनलाईन केला होता, जो होता माझ्या हॉटेलच्या स्टेचा. आणि ना नंतर मग प्रश्न आला की मला जायचं होतं माझा रेझ्युमे प्रिंट करायला. तर
मी जेव्हा माझा बॅग खोलला, मी माझी पर्स खोलली, त्याच्यामध्ये 6,000 रुपये होते. जे जे 2,000 मी जमा केले होते आणि 4,000 मला त्यातले माझ्या आईने दिले होते. तर नंतर मग मी जेव्हा तो पर्स उघडला ना, लिटरली त्याच्यामध्ये एक पण रुपया होता नाही. आणि आय वॉज लाईक, आता काय? म्हणजे माझे सगळे पैसे चोरीला गेले होते. मी ना, मला असं आठवते की मी स्टेशनवरनं उतरले आणि मी तिथे बसली होती काही वेळ. तर त्याच दरम्यान म्हणजे काहीतरी असं झालं असेल. आणि ना, दिल्ली, मुंबई अशा सिटीजमध्ये ना कोणी स्कार्फ वगैरे बांधत नाही, आणि नागपूरची असल्यामुळे स्कार्फ बांधणं ही माझी कशी सवयच होती, आणि मी तिथे स्कार्फ बांधून बसून होते. मे बी त्या लोकांना वाटलं असेल असं की ही इथली नाही आहे, तर त्यांनी मला लुटून टाकलं. सो 6,000 रुपये पूर्णच्या पूर्ण माझे पैसे चोरीला गेले होते. नंतर मी त्या हॉटेलच्या बाहेर पडले. तिथे एक मला आठवते की एक प्लेस होती, एक झाड होतं तिथे. त्या झाडाखाली मी बसले आणि मी ना तिथे रडली थोडा वेळ. ऑब्व्हियसली यार, म्हणजे मी पहिल्यांदा आले आहे, माझे सगळे पैसे चोरीला जात आहे, मी अननोन प्लेसमध्ये आहे, मी एकटी आहे, मी काय करणार आहे ना. ऑब्व्हियसली मला रडायला येईल. पण मी 2 मिनिट रडले. मग मी म्हटलं की ठीक आहे ऋतू, शांत बस, रडून काहीच होणार नाही आहे, आता तुला सोल्युशनकडे फोकस करावं लागणार आहे. मग मी केला माझ्या एका फ्रेंडला फोन, की माझ्यासोबत असं असं झालंय. ऑब्व्हियसली तो जो फ्रेंड होता तो वेल सेटल्ड, म्हणजे स्वतःची अर्निंग स्वतः करत होता. तर असा प्रसंग पडला मला की मला त्याला मदत मागावी लागली, आणि त्याने मला जे आहे 2,000 रुपये समथिंग असे लेंड केले. आणि त्याच्यानंतर मी सगळं माझं त्या पैशांमध्ये मॅनेज केलं कसं तरी. मग माझा इंटरव्ह्यू दिला, सगळा एक्सपिरियन्स घेतला, सगळा अनुभव घेतला. आणि तशा प्रकारे मला हा जो माझा प्रवास होता ना जाण्याचा, तो माझा प्रवास अशा प्रकारचा होता. जेव्हा मी इंटरव्ह्यू द्यायला गेले, मला खूप जास्त भीती वाटत होती. मी इतकी जास्त नर्वस होती, इतकी जास्त नर्वस, कारण की म्हणजे मला असं वाटत होतं ना, माझी बॉडी लँग्वेज शो करत होती की मी किती जास्त नर्वस आहे. म्हणजे मी जेव्हा बाकीच्या मुलींना बघत होती, भरपूर मुली अशा होत्या की ज्यांना ऑलरेडी इंटरव्ह्यूचा अनुभव होता, आणि तशाच अशा पण मुली होत्या तिथे ज्या म्हणजे असं 18 वर्षाच्या आहे, 19 वर्षाच्या आहे. पण मला असं वाटतं की 17 वर्षाची असणारी ती मी एकटीच होती. बिकॉज माझा उद्देश हा होताच नाही की मला तिथे जाऊन सिलेक्ट व्हायचं आहे. माझा जाण्याचा उद्देश हा होता की मला जे आहे ना, मला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, मला अनुभव घ्यायचा आहे. तर मी सांगते की माझा अनुभव कसा होता. मी एंटर केलं, मला सगळे लोक दिसत आहे, वेल ग्रूम्ड, इतकं म्हणजे इतकं जास्त नीट नेटकं त्यांनी स्वतःला असं ग्रूम केलं होतं. त्यांचं आउटफिट, त्यांचे हेअर नीटली टाईड, त्यांचा इतका सटल आणि सुंदर मेकअप. आणि आम्ही असं पॅनलमध्ये बसलो, HR होते, पॅनलमध्ये बसलो सगळे. बसल्यानंतर HR सगळ्यांना असं क्वेश्चन विचारलं HRनी, की इंट्रोड्यूस युअर सेल्फ. आता तर मी इंट्रोड्यूस युअर सेल्फ रट्टा मारून गेलेच होते. सो त्यांनी मला विचारलं, म्हणजे सगळ्यांनाच विचारलं इंट्रोड्यूस युअर सेल्फ, आणि वेळोवेळी सगळ्यांना असं म्हणजे आन्सर द्यायचा चान्स येत होता. तर सगळ्यांनी उत्तरं दिले. आणि ती HR काय करत होती की जिचं तिला आवडत आहे ना, तिला ती जास्त प्रश्न विचारत होते, असं ते करत होते. तर मग जेव्हा माझ्यावर वेळ आली, तर त्यांनी मला विचारलं की इंट्रोड्यूस युअर सेल्फ. तर मी सांगितलं त्यांना माझं इंट्रोडक्शन. ऑब्व्हियसली रट्टा मारलेलं होतं, आपण तितकं तर हुशार. मग इंट्रोडक्शन सांगितलं त्यांना. मग त्यांनी मला अजून 2-3 प्रश्न विचारले. ऑब्व्हियसली त्यांनी मला असं विचारलं की म्हणजे स्पाइस जेटचा इंटरव्ह्यू होता तो, जो मी फर्स्ट इंटरव्ह्यू दिला होता तो स्पाइस जेटचा होता. मग त्यांनी मला असं विचारलं की मला सांग की स्पाइस जेटचा फ्लीट साईज किती आहे. फ्लीट साईज म्हणजे त्यांच्याजवळ किती एअरक्राफ्ट करंटली अवेलेबल आहे, असं त्यांनी मला विचारलं. आणि मी ते ऑलरेडी विकिपीडियावर जाऊन सर्च केलं होतं. तर विकिपीडियाने ना मला असं काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन दिली होती. 157 दाखवत होतं, बट देन त्यांचं असं 158 असं काहीतरी होतं, 1 मार्क इकडे तिकडे. तर मी 157 सांगितलं. आणि मग त्यांना मी असं पण बोलले की मी जस्ट विकिपीडियामध्ये चेक केलं, तिथे 157 दाखवत आहे, असं तसं. तिने मला 2-3दा विचारलं, आर यू शुअर, आर यू शुअर, आर यू शुअर. मी बोलले येस, आय एम शुअर, बिकॉज मी ओव्हर स्मार्ट विकिपीडियामध्ये बघून गेले होते. सर आय वॉज सो शुअर की हे 157च असणार. बट देन माझ्या बाजूची मुलगी बोलली की नाही, 158 आहे. देन आय वॉज लाईक ओके, विकिपीडिया कॅन ऑल्सो बी रॉंग. ओके, तर ते झालं. नंतर तिने मला विचारलं, हाऊ डिड यू स्पेंड युअर लास्ट वीकेंड. आणि तिथे आय वॉज ब्लँक. आता तुम्ही विचार कराल की हे ब्लँक होण्यासारखं काय आहे याच्यामध्ये. म्हणजे तिने जस्ट कॉमन आणि व्हेरी नॅचरल प्रश्न विचारलाय की हाऊ डिड यू स्पेंड युअर लास्ट वीकेंड. आणि तुम्हाला सांगते की मी खूप बेसिक प्रश्न जे आहे ते रट्टा मारून गेली होती, तर त्या प्रश्नांमध्ये हा प्रश्न होताच नाही. आणि माझं कम्युनिकेशन एकदम
बेसिक पण नव्हतं तेव्हा. मी फक्त अनुभव घ्यायसाठी गेले होते. मी आधीच सांगितलं. तर मी जेव्हा तिथे गेले, मला हा हा प्रश्न विचारला, "हाऊ डिड यू स्पेंड युअर लास्ट वीकेंड?" आणि तुम्हाला खरं सांगते, त्यावेळी मला वीकेंड या शब्दाचा सुद्धा अर्थ नव्हता माहीत. म्हणजे मला माहितीच नव्हतं, की वीकेंड म्हणजे काय होते. आणि मी असं म्हणजे बरोबर अर्थ नव्हता माहीत. तर मी त्यांना माझ्या उत्तरांमध्ये काय सांगितलं असेल? मी त्यांना सांगितलं, की मी माझा पूर्ण आठवडा कसा स्पेंड केला, मी ते सांगितलं त्यांना माझ्या उत्तरमध्ये. आणि ऑब्व्हियसली इंग्लिश येत नसल्यामुळे ग्रामर इकडे, तिकडे, तिकडे, तिकडे म्हणजे माझं ते उत्तर मला असं स्वतःला आठवत पण नाही माझं उत्तर मी काय दिलं. बिकॉज इतकं नर्वस असतं ना आपण, आपल्याला कळतच नाही आपण काय बोलत आहो, किंवा आपल्याला काय बोलायचं असतं ना आपण काय बोलत आहो. हे दोन खूप वेगळे मार्ग असतात, हे दोन खूप वेगळे गोष्टी असतात जेव्हा आपण नर्वस असतो आणि जेव्हा आपला थोडासा असा कॉन्फिडन्स थोडासा वीक झालेला असतो, तेव्हा ही गोष्ट घडत असते की आपल्याला आठवतच नाही की आपण काय बोलत आहोत. मला पण नाही आठवत मी काय उत्तर दिलं, बट देन ऑफकोर्स की ते उत्तर ऐकून तिने मला रिजेक्ट केलं. ओके, रिजेक्ट केलं तर केलं, पण मी फक्त अनुभव घ्यायसाठी गेले होते. तरी पण मला माहिती होतं की मी अनुभव घ्यायसाठी गेले. पण रिजेक्ट झाल्यावर मी इतकी रडली, इतकी रडली, इतकी रडली, की खूप रडली, खूप रडली. का? कारण म्हणजे असं वाटत होतं की यार मला तर काही येतच नाही, आणि आयुष्यातलं ते पहिलं रिजेक्शन होतं. म्हणजे 10वीत कधी नापास नाही, 12वीत कधी नापास नाही, आणि 12वी नंतर कधी असे शाळेतले असे प्रोग्राम्स होतात, काही होतात, त्याच्यामध्ये पण असं समोर करत राहायची. तर या सगळ्या गोष्टींमुळे ना कधी असं रिजेक्शन फेस नव्हतं करावं लागलं. म्हणून ते कसं फील होतं हे मला कधी माहीतच नव्हतं. म्हणून जेव्हा तो इंटरव्ह्यू दिला आणि जेव्हा असं त्या एका शब्दामुळे किंवा माझ्या इंग्लिशमुळे मला रिजेक्शन मिळालं, तेव्हा मला कळालं की कसं फील होतं. आणि तेच विचार करून मी खूप जास्त रडली होती त्या दिवशी. आणि ठीक आहे, ते रडणं पण व्हॅलिड होतं, बिकॉज ते माझ्या आयुष्याचं फर्स्ट रिजेक्शन होतं. रडून धडून सगळं करून मी आले माझ्या घरी. घरी आले तेव्हा मला माझ्याकडे जो होता ना, तो एक म्हणजे असा प्लॅटफॉर्म होता. म्हणजे बेसिक नॉलेज होतं, बेसिक अंडरस्टँडिंग होती त्या फील्डबद्दल, किंवा मला स्वतःला नेक्स्ट टाइम कसं प्रेझेंट करायचं आहे, किंवा कशा प्रकारे इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातो, काय काय राऊंड्स ते लोक घेतात. फर्स्ट राऊंडमध्येच रिजेक्ट झाली होती, बट देन मी आजूबाजू बसलेल्या मुलींशी कॉन्व्हर्सेशन केलं. तिथे काही मुली अशा होत्या की ज्यांनी 2दा 3दा 4दा इंटरव्ह्यूज दिले होते ऑलरेडी. तर त्यांच्याकडे नॉलेज होतं की फर्स्ट राऊंड होत असतो, सेकंड राऊंडमध्ये काय होत असतं, थर्ड राऊंडमध्ये काय होत असतं, म्हणजे असे प्रत्येक राऊंडच्या बद्दल थोडं थोडं इन्फॉर्मेशन मी काढत गेले. आणि त्याप्रकारे मग जेव्हा घरी आली तेव्हा माझ्याकडे एक रोड मॅप होता की आता मला कुठे कुठे आणि कोणत्या कोणत्या गोष्टींवर मला आता काम करावं लागणार आहे. तर मग मी सुरुवात केली इंग्लिशवर काम करायला. कसं बोलायचं त्या गोष्टींवर, नर्वसनेस कसा मी कमी करू शकते या गोष्टींवर मी काम केलं, किंवा बॉडी लँग्वेज मी कशी पॉझिटिव्हली प्रेझेंट करू शकते स्वतःची. जेव्हा मी दुसऱ्या मुलींना बघायची की ते लोक कसे बोलतात आहे, त्यांचे फेशियल एक्सप्रेशन्स कसे आहे, आणि बाकीच्या भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करण्याच्या उद्देशाने कुठे जाता. आणि मी त्या दिवशी त्याच उद्देशाने तिथे गेले होते. मग मी स्वतःला दिला 1 वर्ष. जेव्हापर्यंत मी 18 टर्न होईल तेव्हापर्यंत मला काय करायचं आहे, मला माझ्या कम्युनिकेशन, व्होकॅब्युलरी, भरपूर साऱ्या गोष्टी आहे ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या, त्या सगळ्या गोष्टींवर काम करण्यासाठी मी हा 1 वर्ष स्वतःला दिला. त्या 1 वर्षांमध्ये मी कशी प्रॅक्टिस केली, काय काय केलं, माझी इंग्लिश, कम्युनिकेशन, कॉन्फिडन्स आणि बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहे त्या सुधारवण्यासाठी मी काय काय काम केलं यावर तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेलाच आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघून घ्याल, आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला. आणि त्या सगळ्या गोष्टी करून आज मी म्हणजे स्वतःला असं स्वतःवर काम करून मी एक दिवस असा आला की मी माझा एक इंटरव्ह्यू क्लिअर केला. आणि म्हणूनच जर तुम्हाला काही करायचं असेल तर आपण ना पहिलाच विचार असा करतो की मी नापास झाली तर, मी रिजेक्ट झाली तर, किंवा मला नाही आलं तर, मला नाही जमलं तर सगळ्यात पहिला विचार आपल्याला डोक्यामध्ये हाच येतो. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण त्या गोष्टीसाठी पाऊल घेत जातो, जेव्हा आपण जसं मी म्हणजे घरी राहून मला असं विचारेल की मी तिथे जाईल तर कसं होईल, काय होईल, मी करू शकेल का, मी नाही करू शकेल, मला जागा मिळेल का, मला व्हेन्यूवर मी पोहोचेल का, वेळेवर पोहोचेल का, म्हणजे या भरपूर सारे प्रश्न जे आहे ना ते मनात येत असतात इंटरव्ह्यूसाठी, की मी बोलू शकेल का, ते लोक जे विचारेल त्याचं उत्तर मी देऊ शकेल का. पण मला असं वाटते की तुम्ही ना तो अनुभव घेतलेला
तो एक्सपिरियन्स तुम्हाला आलेला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे फेल्युअरपेक्षा. आणि हाच त्या दिवशीचा माझा सगळ्यात मोठा लेसन होता. म्हणजे मी घरी फक्त एक इंटरव्ह्यूमधलं रिजेक्शन घेऊन नाही आली. मी घरी आली त्या दिवशी एक रोडमॅप घेऊन आणि म्हणजे एक गाईड घेऊन, की मला कोणत्या कोणत्या गोष्टींवर काम करायचं आहे. आणि जर तो दिवस मी कधी एक्सपिरियन्स केला नसता आणि त्या दिवशी जर मी ऑब्झर्व करण्यासाठी तिथे गेली नसती, तर कदाचित मी म्हणजे असं फक्त जिंकण्याच्या उद्देशाने गेली असती, तर मी कधीचीच हार मानून घेतली असती. असं पण होऊ शकत होतं. बट देन मला असं वाटते, की तुम्हाला जे काही करायचं आहे, त्यासाठी तुम्ही पाऊल टाकणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्या दिवशी मी हीच एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे शिकली. आणि म्हणूनच मला असं वाटतं, की तो जो दिवस होता, तो जो माझा पहिला इंटरव्ह्यू होता, जो मी दिला, तो माझ्यासाठी एक फेल्युअर नव्हताच. तो माझ्यासाठी एक क्लासरूम होता. तो माझ्यासाठी एक रोडमॅप होता, की इथून पुढे मला कसं काय आणि कुठे काय करायचं आहे, कसं स्वतःला प्रिपेअर करायचं आहे. तर तो माझ्यासाठी एक रोडमॅप होता. तर तुम्हाला माझा हा इंटरव्ह्यूचा प्रवास कसा वाटला? माझा पहिला इंटरव्ह्यू, किंवा तुमच्या पण आयुष्यात कधी अशा गोष्टी घडल्या असेल, की जिथे म्हणजे तुम्हाला असं खूप भीती वाटली आधी, पण नंतर तुम्ही ते काम करून घेतलं. भलेही ते छोटं काम नसो. तर तुमच्याजवळ जरी असे काही एक अनुभव असेल, तर प्लीज कमेंटमध्ये शेअर करा आणि माझा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की सांगा.